थोडस कमी होत चाललंय, कारण की गड्याकडे जर पाहिलं तर जवळजवळ 4 वाजत आलेत. पीबीएस स्पोर्ट क्लब सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत पोहोचली आहे. वेळ वाचवा बरं का, वेळ वाचवा. उद्याचा एक सामना आहे तो आज खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ कृपया वाचवा. उद्या 8 सामन्यांचं नियोजन आहे. प्रयत्न असेल वेळ वाचला तर उद्याचा सामना आजच घ्यायचा असा प्रयत्न आहे संयोजकांचा, परंतु सहकार्य अपेक्षित आहे खेळाडूंचं. पंच नक्कीच हात उंचावत इशारा करताय की खेळाला या ठिकाणी सुरुवात होताना जी पाहायला मिळते. पीबीएस स्पोर्ट क्लब सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. लेट्स प्ले अशा प्रकारचा इशारा नक्कीच येतोय. पहिला चेंडू मिस टाइम फटका, चेंडू वरती उडाला आणि तो डीजे वाजवतोय. झेल टिपला जातोय आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी या बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला झटका नक्कीच या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती या 0 धावसंख्येवरती पहिला झटका लागताना जो पाहायला मिळतोय. आता ते जरी नाराज झाले असले तरी मैदानाच्या आतमध्ये काही खेळाडू म्हणतात डीजे वाजला म्हणून जेल सुटला, असा प्रॉब्लेम होतो. परंतु नक्कीच माझ्याकडे लक्ष द्या. चौकार म्हटलं, षटकार म्हटलं डीजे वाजवा, विकेट म्हटलं डीजे वाजवा, ओव्हर संपली डीजे वाजवा. टायमिंग तुमचा व्यवस्थित राहू द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. हा चेंडू आपण पाहतोय, बॅट आणि बॉलचा नक्कीच कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. तर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 1 धाव एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार. हा चेंडू आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक नक्की चेंडू वरती येताना जो पाहायला मिळतोय, घेतली जाते ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते स्कोर कार्ड वरती. 2 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू असताना. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती. 2 धावा, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय अविनाश देवकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय, सुसाट वेगा, सीमा पार, खणखणीत सणसणीत चौकार, 4 रन. सहा धावा एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. ते पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती या पीबीएस. दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय, तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय, बॅट आणि बॉलचा मात्र कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक स्थिर, धावफलकावरती धावा आहेत त्या 6 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक चालू आहे ते पहिलं षटक. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि पीबीएस स्पोर्ट क्लब हे दोन्ही संघ जर पाहिले, पीबीएस स्पोर्ट क्लब पुरुषोत्तम बाळा शितोळे यांचा संघ नक्कीच जो आहे. दरम्यान मात्र पहा फलंदाज बाद, पहिला झटका
आणि या दोन संघांमधली टक्कर या ठिकाणी क्रिकेटचे रसिक मात्र जे पाहत आहेत. फलंदाज बांधून तंबूच्या आश्रयाला परतलाय. स्कोर कार्ड वरची नजर टाकली तर स्कोर कार्ड वरची धावा, एक षटक संपल्यानंतर दोन गाड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. अजूनही 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे. 5 षटकांचा खेळ मात्र जो बाकी. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना जो पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. 6 धावांवरती 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिलं संपले आणि या षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी मात्र अंकुश सिंग या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पुरुषोत्तम बाळा शितोळे यांचा पीबीएस स्पोर्ट्स, प्रमोद भाऊ काळे यांच्या संघर्ष स्पोर्ट क्लबच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाजी कोण मारते या सामन्यात पाहायचंय. ओ जोरदार अशा प्रकारची अपील. एक जोरदार अपील नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. अपील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 27, अपील केल्याशिवाय पंचांना देखील बाद देण्याचा अधिकार नसतो आणि नक्कीच एक जोरदार अपील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 6, 2 गड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे. वेगवान मारा, तिखट मारा आणि या दरम्यान मात्र आता मात्र परत एकदा आक्रमण केलंय. शतरक्षक चेंडूवरती पहा, प्रयत्न सुरेख, परंतु चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाही. सूर मारला होता, धूर उडाला, परंतु चेंडू हातात सापडला नाही आणि ही पडझड फक्त आपलेच खेळाडू करू शकतात. आता नक्कीच आपण पाहतोय गाव स्तरावरची क्रिकेटची स्पर्धा आहे. जिंकण्यासाठीची प्रत्येकाची तगमग नक्कीच आहे आणि हा हिंदू हृदय सम्राट चषक आपल्या घरी जाईल असं प्रत्येकानं मात्र स्वप्न पाहिलं असेल. आपल्या टीम कडे जाईल असं प्रत्येकानं मात्र स्वप्न नक्कीच पाहिलं असेल आणि त्यामुळे मात्र ही तगमग आपल्याला जी पाहायला मिळते. पहा किती सुरेख क्षेत्ररक्षण आहे, फेकी केली आहे, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय. संघर्ष स्पोर्ट क्लब जे क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलंय नक्कीच कौतुकास्पद आहे. लाजबाब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. 8 धावा स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय आणि या दरम्यान मात्र आपण या ठिकाणी पाहतोय 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत नक्कीच संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्याची या सोनेरी किरण नक्कीच भगव्या या रंगावरती नक्कीच आपण पाहतोय. पडल्यानंतर हे भगवे झेंडे आणखीन उठवदार आपल्याला दिसत आहेत. समोर आपण पाहतोय खेळाडूंसाठी आसन व्यवस्था, गॅलरी नक्कीच ज्या उभारल्या त्यावरती नक्कीच भगवे फडकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक भगवामय वातावरण या ठिकाणी मात्र जे केले गेले. हिंदू हृदय सम्राट चषक अतिशय जबरदस्त आयोजन असलेली ही क्रिकेटची स्पर्धा या वर्षापासून मात्र सुरुवात जी केली आहे. सकाळी बऱ्याचशा संयोजकांनी मात्र सांगितलं, बऱ्याचशा मान्यवरांनी सांगितलं की नक्कीच सातत्यता या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र जी असावी. मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज नक्कीच या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर नक्कीच 1 धाव मिळते आणि धावफलक मात्र 9 वरती पोहोचलंय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना आतापर्यंत तरी मोठाले फटके खेळू दिले नाही. जी क्षेत्ररक्षण केलंय, जी गोलंदाजी केली आहे अतिशय कौतुकास्पद आपण पाहतोय. परत एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय, तयार नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु सुरक्षित नक्कीच क्रीज मध्ये पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती धावा 10 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक देखील संपतात ती 2 षटक उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे. सकाळी मी मुख्य पारितोषिक वाचून दाखवलीत, परंतु अनेक वैयक्तिक पारितोषिक देखील क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहेत.
सौजन्य फार महत्वाचं, नक्कीच जास्त लाईव्ह स्कोर आणि व्हिडिओ सौजन्य आपण पाहतोय. सोमनाथ गोविंद खानवे पाटील, माजी उपसरपंच लोहगाव, उपविभाग प्रमुख वडगाव श्री मतदारसंघ, आणि दीपक विष्णू मोजे, माजी उपसरपंच लोहगाव, बीजेपी अध्यक्ष लोहगाव. संघमालक चषक सौजन्य गणेशाप्पा सुदाम केसे, संचालक लोहगाव नागरिया पतसंस्था. त्यानंतर मात्र सभामंडप सौजन्य संजय भाऊ भोसले, नगरसेवक पुणे मनपा, शिवसेना शाखा लोहगाव यांच्या वतीनं. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय गॅलरीचे सौजन्य ज्यांचं ज्यांचं आहे, त्यामध्ये मात्र हरिदास भाऊ काळे, शिवसेना समन्वयक लोहगाव, सचिन भाऊ निंबाळकर, अध्यक्ष अमर विवाह स्पोर्ट फाउंडेशन, अनेक जणांचं गॅलरी सौजन्य. या दरम्यान मात्र आपण पाहतोय खणखणीत चौकार, 4 रन. फुलटॉस दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. एकनाथ अण्णा खानवे पाटील, अध्यक्ष शिव सहकार सेना हवेली तालुका यांच्या वतीने गॅलरी सौजन्य संजय तात्या मोजे, शिवसेना प्रभाग प्रमुख लोहगाव, अनिल प्रभाकर कदम, शिवसेना उपविभाग प्रमुख वडगाव सेरी, कुमार आकाश उमेश खानवे पाटील, उपाध्यक्ष वाहतूक सेना लोहगाव, शंकर बापू किसन पवार, माजी विभाग प्रमुख शिवसेना हर्षवर्धन सोमनाथ पवार, युवा सेना अधिकारी वडगाव सेरी. आणि या दरम्यान सुरेख झेल या ठिकाणी टिपलाय फलंदाज बाद, फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना वैयक्तिक पारितोषिक देखील नक्कीच आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅच साठी ओंकार बाळासाहेब खानवे, यश संतोष खानवे, रोहित पोपट खानवे, रोहन पोपट खानवे यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशा प्रकारचा चषक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील या ठिकाणी आकर्षक अशा प्रकारचं पारितोषिक जे आहे गुरुदेव अनिल पांडे सामाजिक कार्यकर्ते आणि ओमकार आबा सतीश पांडे उपअधिकारी युवा सेना लोहगाव यांच्या वतीनं हे पारितोषिक आहे. प्रथम अर्धशतक त्याच्यासाठी देखील चषक आहे. दरम्यान पडझड पडझड आणि पडझड, डाव कोलमडतोय, डाव कोसळतोय. 4 फलंदाज बाद, 16 धावसंख्या धाव फलकावरती. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती डीजे. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 16 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटक प्रगती पथावरती चालू असताना षटक संपले. 4 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज परत एकदा तयार. पीबीएस स्पोर्ट संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 16 वरती धाव फलक नक्कीच या ठिकाणी स्थिर आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती 16 4 गाड्यांच्या मोबदल्यात.
डॉट. अगोदर मी नक्कीच चुकीने 4 षटकं संपली असं सांगितलं, परंतु 3 षटकं आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 16. थोडंसं संत आणि शांत धावफलक वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा दुष्काळ जर दूर करायचा असेल, धावांचा सुकाळ जर तयार करायचा असेल, तर फक्त आणि फक्त आक्रमण. तुम्हाला बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम नक्कीच ठरलेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा संत खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. जलपानासाठी मात्र काहीसा कालावधी, ड्रिंकिंग ब्रेक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटकं संपली आहेत, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया पीबीएस स्पोर्ट क्लब मैदानाच्या आतमध्ये गरज आहे, षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे, आक्रमकतेची गरज आहे, दाहकतेची. परंतु संघर्ष स्पोर्ट क्लब एका बाजूने मात्र फार मोठा संघर्ष करत रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि मोठा फटका खेळण्यासाठी कोणत्या प्रकारचा वाव दिला जात नाहीये, संधी दिली जात नाहीये. पाहूया उर्वरित 3 षटकात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जी केली जाते. शाखा प्रमुख निखिल खांदवे पाटील, आपण व्यासपीठाबरोबर संपर्क करायचा विनंती आहे. सगळे तरुण फार मोठे झटतायत, त्यामध्ये मात्र मी धन्यवाद देईल सगळ्या तरुणांना. संतनगर आणि खंडेराया स्पोर्ट्स आपण रेडी राहायचे. चला कॅप्टन, खंडेराया स्पोर्ट्स आणि संतनगर दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी संपर्क करा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, ताबडतोब संपर्क करा. सोळा धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक टाकलं जाईल ते 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी तयार झालाय, सज्ज नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय, वेगवान माराय, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा स्थिर 16. प्रफुल्ल बडे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. निर्धाव षटकांना फार मोठं महत्व आहे. निर्धाव प्रत्येक चेंडूला महत्व आहे. सामना ज्यावेळेस 6 षटकांचा असतो आणि आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र वाईड आहे, खराब चेंडू आहे. धाव फलकात एका धावेनं नक्कीच भर पडेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17. 4 गाड्यांच्या मोबदल्यामुळे षटक क्रमांक 4 नक्कीच जे चालू झालंय. मोठमोठाले आवाज मैदानाच्या बाहेरून देखील आपल्याला ऐकायला मिळत आहेत. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळलाय, अर्थात फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. संतनगर आणि खंडेराया स्पोर्ट्स ताबडतोब चला नाणेफेकीसाठी. दोन्ही कॅप्टन संपर्क करा. सन्माननीय ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख करेल टॉस साठी आपण देखील या ठिकाणी यायचे. सन्माननीय बापू खांदवे आणि याच बरोबर मात्र फलंदाज बाद. आपण या ठिकाणी यायचे. स्कोर कार्ड वरती 17. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 3.3 षटकांचा खेळ नक्की या ठिकाणी संपलाय.
डाव कोलमडतोय, डाव कोसळतोय. मला वाटतं विकेट हॅट्रिकची संधी नक्कीच जी असेल, विकेट हॅट्रिकचा इतिहास नक्कीच आपण जर पाहिला तर मात्र लसित मलिंग यांच्या नावावरची सर्वात जास्त विकेट हॅट्रिक, 4 विकेट हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत. 3 विकेट हॅट्रिकचा जर नक्कीच आपण इतिहास पाहिलं तर शकलीन मुस्ताक, चामिंडा वास, संतनगरचा कॅप्टन आलेला आहे. हॅट्रिकची संधी, हॅट्रिक बॉल आणि या दरम्यान चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, 6 धावा. आणि या दरम्यान लागोपाठचा दुसरा हवाई फायर, बिग ब्लॅक सिक्सर. स्वतः संघ मालक पुरुषोत्तम शितोळे स्ट्राईकच्या दिशेला आणि 2 गगनाला गवसणी घालणारे अप्रतिम षटकार खेळून काढलेत. पाहूया लागोपाठचा तिसरा षटकार खेळला जाणार का. या अगोदर विकेट हॅट्रिकची संधी, परंतु आता षटकार हॅट्रिकची संधी नक्कीच येताना आपल्याला जी पाहायला मिळते. चेंडू फेड केला जातोय, चेंडूची फेकी नक्कीच या ठिकाणी केली जाते. धावांसाठी फार मोठी धाव या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा मात्र वसूल नक्कीच केले जात आहेत 2 कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवर जे आहेत सन्माननीय बबलू वाघमारे, सन्माननीय जितेंद्र नलावडे, वेळोवेळी फार मोठं मार्गदर्शन जितू सरांचं देखील या तरुणांना असतं. जितेंद्र नलावडे, सन्माननीय बापू खांदवे. या ठिकाणी मात्र टॉस खंडे राया संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे? फलंदाजी करण्याचा निर्णय खंडेराया स्पोर्ट क्लबचा नक्कीच जो आहे. अर्थात संतनगर स्पोर्ट्स यानंतर क्षेत्ररक्षण करेल. सामना आज संपल्याबरोबर नक्कीच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे संतनगर स्पोर्ट्स. स्कोर कार्ड वरती 31, 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आता जे टाकलं जाईल ते 5वं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय अंकुश सिंग. गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय अंकुश. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार होतोय, सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. ओ गगनाला गवसणी घालणारा एक जबरदस्त तडाखा, चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट, सिक्सर. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या पायरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. ओ समके धाव फलक जर पाहिलं तर 37 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू असताना हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू. 5वं षटक पीबीएस 37 वरती 6 फलंदाज मात्र जबाद. दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार. ओ बॅटची कडा आणि याच बरोबर फलंदाज बाद. विकेट, महत्वपूर्ण विकेट, फलंदाज बाद.
4.3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 37 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय आकाश माने आणि पुरुषोत्तम शितळे ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. आकाश माने स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. 37 वरती 7 फलंदाज बाद, 5वं षटक प्रगती पथावरती. एका बाजूने धावा वसूल केले जातात, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र 7 फलंदाज जवळजवळ मात्र माघारी जे परतलेत. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मात्र जी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. 37 वरती 7 फलंदाज नक्कीच जे बाद आहेत. हा चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 4.4 षटक 37 धावा स्कोर कार्ड वरती. 6 षटकांचा नक्कीच सामना. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि या पीबीएस स्पोर्ट क्लब या दोन संघांमधील क्रिकेट युद्ध क्रिकेटचे प्रेमी नक्कीच जो पाहत आहेत. या दरम्यान आकाशाचे वेद शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि दरम्यान मात्र फलंदाज बाद. धावफलकावरती नजर टाकली तर 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.5 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट नक्कीच या ठिकाणी हातामध्ये आहेत. ओ रिव्हर्स स्वीपचा एक जबरदस्त धडाका चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू. एकदा संघ मालक पुरुषोत्तम शितळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 4 चेंडू 20 धावांवरती नाबाद आहे. 3 षटकार आतापर्यंत जे लगावलेत आणि नक्कीच एका बाजूला पडझड होत असताना नक्कीच संकटामध्ये स्वतः संघ मालक उभे राहिलेत आणि 4 चेंडूत 20 धावा मात्र ज्या बनवल्यात नाबाद मैदानाच्या आतमध्ये आहे. आर्यस खानवे क्रिकेट ग्राउंड आणि त्यावरती मात्र चालू असलेला थरार. क्रिकेटचे रसिक नक्कीच जे पाहतायत त्रेचाळीस वरती 8 फलंदाज बाद. अखेरचं षटक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. आता स्ट्राईक वरती आहे संतोष आणि या दरम्यान मात्र फलंदाज क्रमांक 9 बाद. शेवटची विकेट, अखेरची विकेट, परंतु स्ट्राईक वरती स्वतः संघ मालक नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली आहे पुरुषोत्तम शितळे संघ मालक. स्ट्राईक वरती जाऊन नक्कीच जे पोहोचले. शेवटची विकेट हातामध्ये आहे. उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील आणि या 5 चेंडू वरती प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आल्यात त्या 43 9 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळाडूंचा आवाज पहा. संघर्ष स्पोर्ट क्लबचा त्यांना चांगली कल्पना आहे की प्रोत्साहन किती महत्वाचं असतं. आणि या दरम्यान मात्र पहा गगनाला गोष्टी घालणारा एक खणखणी षटकार पुरुषोत्तम
ऑन फायर. संजोग एक्सक्लुसिव्ह 49 धाबा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. महत्वाचे फलंदाज एका बाजूने मात्र गमावले, परंतु एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परशुत्तम शितोळे संघ मालक आतापर्यंत खेळलेत 5 चेंडू 26 धावांवरती नाबा, 4 षटकार लगावलेत. परत एकदा या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेला आणि आता मात्र ऑल आउट. ऑल आउट. जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष्य, 50 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी आवश्यक. चला वेळ वाचवा, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. विनंती आहे पीबीएस आता आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यावं, विनंती आहे. 50 रन टू विन, 50 धावा 6 षटकांमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक संघर्ष स्पोर्ट क्लबला. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. पीबीएस स्पोर्ट्स डीजे तुम्हाला संधी दिली जाते. जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष्य संघर्ष स्पोर्ट क्लबच्या समोर आणि सलामीची जोडी मात्र मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळते. संतोष चव्हाण आणि दुसऱ्या बाजूनं राजू चिगरे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 षटकात जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. सामन्याला मात्र सुरुवात 50 टार्गेट, 50 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय, सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पहिले षटक ऑफसाईडच्या दिशेला पहा, सुरेख फाटका खेळलाय, परंतु सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण मात्र तैनात नक्कीच जो आहे. चेंडू फीड करतोय, घेतली जाईल ती एक धाव सिंगल या ठिकाणी जी घेतली जाईल आणि एका धावेने मात्र खातं जे खोललं जाते.
मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार, सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते मात्र पाहायचंय. ऑफ साईडच्या दिशेला हा चेंडू जास्तीच बाहेर जाणारा खराब आहे, वाईड चेंडू म्हणून पंच नक्कीच्या ठिकाणी इशारा करताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. धावफलकामध्ये भर पडते, 2 धावा धावफलकावरती. धावफलक आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या दिशेला चेंडू फीड केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील मात्र जी घेतली जाते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड 4 वरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू असताना बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉल, तेज तर्रार मारा, तिखट मारा. षटक क्रमांक पहिलं टाकतोय संतोष. संतोष टू संतोष. संतोष चव्हाण नक्कीच समोर उभा आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. परत एकदा तयार गोलंदाज स्टेप आउट करून मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धाव पळत चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. चेंडू नक्कीच्या ठिकाणी या फीड नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 5 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू असताना मारा करण्यासाठी गोलंदाज परत एकदा सज्ज झालाय. सज्ज होतोय, तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू फीड केलाय. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव नक्कीच्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि धाव फलक मला वाटतं धाव घेतली गेलेली नाहीये. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक नक्की त्या ठिकाणी प्रगती पथावरती पहिलं जे चालू आहे. ऑफ साईडच्या दिशेला मात्र चेंडू फीड केला जातोय आणि त्यानंतर मात्र आता मात्र सिंगल येते. एक षटक स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 6. उर्वरित 5 षटकांचा खेळ बाकी. अर्थात शेवटच्या 30 चेंडू 44 धावा. काहीसे सोपं काहीसे अवघड अशा प्रकारचं आव्हान. अनिश्चितता क्रिकेटमध्ये मात्र पुरेपूर भरलेली असते आणि या खेळाची भविष्यवाणी करणं मात्र शेवटपर्यंत फार कठीण असतं. तर पाहूया कोण बाजी मारतोय या सामन्यावरती. यानंतर मात्र खंडेराया स्पोर्ट क्लब मैदानाच्या आतमध्ये संतनगर स्पोर्ट क्लब या संघाच्या विरोधात नक्कीच लढताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय प्रवीण नलावडे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. प्रवीणजी नलावडे आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. सहा धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक या ठिकाणी या दुसरं नक्कीच चालू होत आहे आणि हा चेंडू मात्र सुरेख आपण या ठिकाणी पाहतोय. एक पॉइंट 1 षटकाचा खेळ नक्कीच संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आहेत. माधव लांघी या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय. अपील जोरदार आहे, जोरदार अशा प्रकारचा अपील आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु सुरक्षित. स्कोर कार्ड 6 धाव संख्येवरती स्थिर. षटक क्रमांक चालू आहे ते दुसरे षटक. एक स्प्लेंडरची चावी नक्की सापडलेली आहे. हा मल्हार नावाचं पिवळं किचन आहे. स्प्लेंडर गाडीची चावी आहे. ज्याची कुणाची असेल ती या ठिकाणी मात्र ती चावी घेऊन जा. 6 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती जे चालू असताना जोरदार अपील, जोरदार अपील, परंतु सुरक्षित.
स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 6 धावसंख्येवरती षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक. चौका.इन च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण लाईव्ह स्कोरिंग नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. माधव लांगी परत एकदा मारा करण्यासाठी मात्र तयार सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक धाव पळत चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत घेतलेली एक वेगवान सिंगल 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. माधव लांगीचं षटक या ठिकाणी चालू असताना 7 धावा धावफलकावरती षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे. सामन्याचं समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. 25 चेंडू 43 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. ऑफसाईडच्या दिशेला केलेला आक्रमण नक्कीच क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा नक्कीच पाठलाग करतायत. तोपर्यंत घेतला जातात त्या 2 धावा. स्कोर कार्ड पोहोचले 9 वरती. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 24 चेंडू 41 धावा. 41 धावा 24 चेंडू सामन्याचं समीकरण. चोवीस चेंडू 41 धावा. 41 धावा 24 चेंडू सामन्याचं समीकरण नक्कीच जे तयार झाले. पाहूया कामगिरी यानंतर मात्र कशा प्रकारे जी केली जाते. यानंतर मात्र 2 संघ संतनगर आणि खंडेराया स्पोर्ट्स एकमेकांच्या समोर आपल्याला जे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संतोष या ठिकाणी तयार होतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आहेत. मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार. पाहूया कामगिरी कशा प्रकारे जी केली जाते. सामन्याचं समीकरण क्षणाक्षणाला नक्कीच बदलताना आपल्याला जे पाहायला मिळते. रोमांचक सामने पाहण्याची या ठिकाणच्या प्रेक्षकांना मात्र सवय. आणि पहा कव्हरच्या दिशेला एक मॅजिकल ड्राईव्ह खणखणीत सनसरीत चौकार 4 रन. स्कोर कार्ड वरती 13 बिनबाद 13 षटक क्रमांक या ठिकाणी मात्र. ओ परत एकदा एक जबरदस्त षटकार. रिव्हर्स स्वीपचा एक ना फटका. 19 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. Rakesh. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती 2.2 षटकांचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपलाय. या ठिकाणी बरेचसे क्रिकेट रसिक मात्र उपस्थित होत आहेत. दरम्यान या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय यश खांदवे, यश संतोष खांदवे,
रोहितजी खानवे आणि किशोर गावडे या सगळ्यांचं या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय. स्कोर कार्ड पुढे जाऊन जे पोहोचेल 21 वरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती संतोष नक्कीच तयार आहे. मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार. स्टेप आउट करून ऑफ साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न. धावफलक स्थिर 21 वरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना यानंतर मात्र संतनगर या संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो खेळताना पाहायला मिळेल. खंडेराया स्पोर्ट क्लबच्या विरोधात लढत क्रिकेट प्रेमींना मात्र जे पाहायला मिळेल हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. या डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. षटक संपले ते कोण 3 21 स्कोर कार्ड वरती 18 चेंडूत अजून 29 बनवायच्यात संघर्ष स्पोर्ट क्लबला. 18 चेंडू 29 धावा 29 धावा 18 चेंडू असं सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झाले. पीबीएस स्पोर्ट्स पुरुषोत्तम बाळा शितोळे तर संघर्ष स्पोर्ट प्रमोद भाऊ काळे आणि या दोन संघातील टक्कर या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. 18 चेंडू शेवटचे मात्र जे शिल्लक. हिंदू हृदय सम्राट चषक 2021 या ठिकाणी मात्र नक्कीच चालू आहे. गट ए जर पाहिला सकाळच्या सत्रात आपण सामने गट ए चे पाहिले. शिवमुद्रा स्पोर्ट्स, जिगरी स्पोर्ट्स, शिवतेज स्पोर्ट्स, शिवगर्जना स्पोर्ट्स. तर आता गट बी चालू झालाय. त्यामध्ये पीबीएस स्पोर्ट्स आहे, संघर्ष स्पोर्ट क्लब, संतनगर स्पोर्ट्स आहे, खंडेराय स्पोर्ट्स आहे. अब कड असे गट आपण नक्कीच जे बनवलेत. गट क जर पाहिलं तर मात्र दादाची वस्ती स्पोर्ट्स, अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन, रागपसरे वस्ती स्पोर्ट्स, दादाची पडळ स्पोर्ट्स गट क मध्ये मात्र समाविष्ट आहे. तर गट ड शिवशक्ती स्पोर्ट्स, सुवर्णयुग स्पोर्ट्स, शिवशंभो स्पोर्ट्स आणि हरणतळे स्पोर्ट्स गट ड मध्ये नक्कीच समाविष्ट आहेत. आणि या 16 संघ नक्कीच आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उतरताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येतोय महादेव. 21 धाबा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडू शेवटच्या शिल्लक. 18 चेंडू बनवायच्या तर 29 धाबा. थोडस सोपं थोडस कठीण अशा प्रकारचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. सामना जर पाहिला दोन्ही संघांच्या बाजूने सद्यस्थितीला आहे. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती धावत पळत नक्कीच येताना जो पाहायला मिळतोय. चेंडू फीड करतोय, घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि या धावफलक जाऊन पोहोचते ते 22 वरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार होतोय. सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईपर्यंत घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलकात भर पडतीये. धावफलक पोहोचले ते 23 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. मारा करण्यासाठी गोलंदाज परत एकदा तयार. गोलंदाज परत एकदा सज्ज. ऑफ साइडच्या दिशेला हा चेंडू नक्कीच यष्ट्या उडवल्यात परंतु वाईड बॉल. पंच इशारा करतायत. वाईडच्या रूपाने धावफलकात भर पडतीये. 24 वरती धावफलक पोहोचले. आता सामन्याचं समीकरण झालंय 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. 10चा डिफरंट नक्कीच आहे परंतु 1 किंवा 2 जरी फटके मैदानाच्या बाहेर गेले तर सामना नक्कीच आपल्या आवाक्यात आणणार आहे संघर्ष स्पोर्ट क्लब. ते फटके मात्र मैदानाच्या बाहेर जाणं फार गरजेचं. 16 चेंडू 26 धावा. 26 धावा 16 चेंडू सामन्याचं समीकरण. ऑफ साइडच्या दिशेला खेळलेला हा फटका
आणि पहा चेंडू जातोय सिरा सीमा पार खणखणीत सनसनीत चौकार 4 रन. जगदंबा 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 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, संधी नक्कीच आली आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. संघर्ष स्पोर्ट क्लबला लागलेला हा धक्का. फलंदाज बाद. जगदंबा जगदंबा 28 वरती एक फलंदाज बाद. 3.5 षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपलाय. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, चेंडू फेड केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढी सुरेख फेकी. आणि या क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच आपण पाहतोय स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 29 वरती एक फलंदाज मात्र बाद आहे. 29 एक फलंदाज मात्र बाद नक्कीच जो आहे. जितू लोंढे सर मला माहित नाही आता कुठं आहेत, परंतु काल त्यांचा नक्कीच जो वाढदिवस होता आणि या लोहगावकरांचे देखील लाडके पंच आहेत जितू लोंढे सर. आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑकी टॉकी हातात दिसते म्हणजे नक्कीच मला वाटतं ते शिरूर या ठिकाणी असावेत किंवा बारामती या ठिकाणी असावेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 29 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आणि 12 चेंडूत अजून 21 बनवायच्यात. स्कोर कार्ड वरती धावा स्पर्धेला नक्कीच लोंढे सर देखील नक्कीच शुभेच्छा पोहोचवत आहेत. तुमचे बरेचसे मित्र नक्कीच आज या ठिकाणी आणि बऱ्याच जणांनी विचारलं की जितू लोंढे सर या आज मैदानावरती नाही आहेत, तर नक्कीच बिजी शेड्यूल आहे. हा तर बारामती दौरा करून नक्कीच ते या मैदानावरती येणार आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार आणि हा चेंडू आपण पाहतोय 29 वरून आता स्कोर कार्ड पुढे गेलाय. 4.1 षटकाचा खेळ संपला. 29 11 चेंडू 21 असं समीकरण आणि दरम्यान मात्र चेंडू जातोय सीना सीमा पार खणखणीत सनसनीत चौकार 4 रन. दहा चेंडू 17 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. ओ आकाशाचे वेध चेंडूने घेतलेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली
झेल टिपला जातोय आणि पहा सामन्याचं समीकरण परत एकदा बदलतंय. जंब पर राघव शिवंब पर रावण शरंब पर रघुकुल राज है. SK, SK, SK. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 33 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकाचा खेळ आतापर्यंत नक्कीच आपण संपताना पाहतोय. सामना संपलेला नाही मित्रांनो. सामन्याचं समीकरण जे तयार झाले, शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 17 धावा. कधी सामना संघर्ष स्पोर्ट क्लबच्या बाजूने, कधी सामना पीबीएस स्पोर्ट क्लबच्या बाजूने फिरतोय आणि एक रोमहर्षकता नक्कीच सामन्यामध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळते. जिद्दीचा खेळ क्रिकेट, चिकाटीचा खेळ क्रिकेट, संघर्षाचा खेळ क्रिकेट आणि नक्कीच संघर्षमय वातावरणात चालू असलेली लढाई संघर्ष स्पोर्ट क्लब नक्कीच संघर्ष करतोय. तर दुसऱ्या बाजूने मात्र पीबीएस स्पोर्ट क्लबचा देखील संघर्ष चालू आहे विजय मिळवण्यासाठी. कारण की दोन्ही संघाचा या क्रिकेटच्या स्पर्धेतील मात्र पहिला सामना जो आहे आणि या पहिल्या सामन्यात विजय पताका फडकवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज तयार. या दरम्यान मात्र पहा मोठा फटका नक्कीच खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक एक धाव फार महत्वाची आपण या ठिकाणी पाहतोय. सामन्याचं समीकरण बदलतंय परत एकदा. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 14 धावा. 14 धावा 7 चेंडू. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. काय घडणार आहे येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है, बीता हुआ पल वापस नाही आता. एक एक क्षण महत्वाचा. पहिला सामना दोन्ही संघांचा आहे. 7 चेंडू 14 धावा, 14 धावा 7 चेंडू. सामन्याचं समीकरण आणि पहा चेंडू डॉट निर्धाव. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. सामना रंगलाय, सामना रंगतोय. पाहूया कर्णधार कुणावरती विश्वास टाकतोय, कुणाच्या हातात चेंडू सोपवतोय. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि पीबीएस स्पोर्ट क्लब यांच्यातील मात्र द्वंद्व. एका बाजूने पीबीएस स्पोर्ट क्लबच्या विकेट जात असताना स्वतः संघ मालक लढले, फार मोठा संघर्ष नक्कीच केला. पुरुषोत्तम शितोळे 4 षटकार नक्कीच मैदानावरती खेळून काढले आणि नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या संघाला उभारून दिली होती. आणि आपण पाहतोय सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय. 6 चेंडूत बनवायच्या त्या 14 धावा. सहा चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. सामन्याचं समीकरण तयार झाले. 36 वरती 2 फलंदाज जे बाद आहेत. सहा चेंडू मध्ये 14 धावांची गरज. संतनगर युवा स्पोर्ट क्लबचे संतनगर स्पोर्ट वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. संतनगर स्पोर्ट चे कॅप्टन आणि संघ मालक हनुमंत खांदवे नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा खेळ गेले कित्येक वर्ष हनुमंत खांदवे यांचा आपण पाहतोय आणि यानंतर मात्र त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण उतरताना पाहणार आहोत. दरम्यान मात्र आपण पाहतोय घेतली जाते सिंगल. एक धाव नक्की त्या ठिकाणी जी घेतली जाईल. धावफलक मात्र एका धावेच्या साहाय्याने पुढे जाऊन नक्की जे पोहोचेल. 38 धावा. आता शेवटचे चेंडू शिल्लक 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भेटण्याची इच्छा असते. भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते आणि पहा एक कर्तृत्ववान
फटका षटकार. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तो ठरतो खरा विजेता. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठं आक्रमण एका फटक्याने सामन्याचं गुणोत्तर प्रमाण पूर्णपणे बिघडून टाकले. शेवटचे 4 चेंडू 6 धावांची गरज. निलेश खांदवे ऑन फायर. एका षटकारानं सामन्याचं गुणोत्तर प्रमाण पूर्णपणे बिघडून टाकले. आणि दरम्यान मात्र कव्हरच्या दिशेला आणखीन एक जबरदस्त धडाका. चेंडू सीधा सीमा रेषा पार. षटकार. सामना संपलाय. संघर्ष स्पोर्ट क्लब एक फार मोठा संघर्ष करत पहिल्या सामन्यावरती विजय पताका फडकवतोय. dash 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 तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो. सन्माननीय